जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला। यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये संबंध ताणले गेलेत। या दरम्यान दहशतवादी हल्ल्यात कथित सहभाग असल्याचा बदला म्हणून भारत पाकिस्तानमध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा वाहून जाऊ देणार नाही, असं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलंय। परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिलेत। गेल्या 2 दिवसात अटारी सीमेवरनं एकूण 229 पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानला रवाना झालेत। त्यानंतर पाकिस्तान सरकारनं देखील भारतीयांना दिलेले व्हिसा रद्द केले असून 392 भारतीय मायदेशी परतले। सोलापूर दौऱ्यावरती असलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील पाकिस्तानी नागरिकांबाबत माहिती दिली। सोलापुरातील 25च्या आसपास नागरिक आहेत, त्यातील 14 लोकांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे आणि या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्यावरती विचार केला जाईल, असं गोरे म्हणाले। आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचं नागरिकत्व द्यावं। आमचे नातेवाईक तसंच कुटुंब जे पाकिस्तानात आहेत त्यांना देखील भारतात घेऊन यावं, अशी मागणी जळगावातल्या पाकिस्तानी कुटुंबियांनी केली। जळगावच्या चोपड्यात मुस्लिम समाजानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। यावेळी मुस्लिम समाजानं पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या। पहलगाममधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भिवंडीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आला। यावेळी पाकिस्तानी झेंडा तसंच पाकिस्तानी पुतळा जाळून आक्रोश व्यक्त करण्यात आला। लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे मुस्लिम धर्मीयांनी हल्ल्याचा निषेध केला। शुक्रवारी नमाज अदा करतानाही हातावर काळी पट्टी बांधून मुस्लिम बांधवांनी काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला। पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली असून अनेक शाळकरी मुलांनी देखील सहभाग घेत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं मोठी कारवाई केली आहे। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला असून 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले। पहलगाममधल्या हल्ल्यानंतर लष्कर अलर्ट मोडवरती आलंय। पुलवामा, अनंतनाग, कठुआमध्ये सर्च ऑपरेशन सुरू असून जवानांकडून घराघरांमध्ये तपासणी केली जाते। एनआयच्या तपास पथकानं पुण्यातील जगदाळेंच्या घरी जाऊन असावरी जगदाळेंकडून पहलगाम हल्ल्याचा घटनाक्रम जाणून घेतला। असावरी जगदाळेंना काही स्केच सुद्धा एनआयच्या टीमनं दाखवल्याची माहिती मिळाली आहे। दहशतवादी हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांना असावरी जगदाळेंच्या डोळ्यासमोर मारण्यात आलं। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च रोखण्यात आला। परवानगी नसल्यामुळे कॅन्डल मार्च रोखण्याचा प्रयत्न झाल्यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते आमनेसामने आले। सोलापुरात 25 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। लॉंग टाईम व्हिसा असलेले 10 ते 11 लोक आहेत, तर 14 लोकांना परत पाठवलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानचे 57 नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे। गृह विभागाची सूचना येईपर्यंत त्यांना शहरातून जाण्यास सांगता येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली। पहलगाम हल्ल्यानंतर पालघर सागरी सीमेवरती अलर्ट जारी करण्यात आलाय। पोलीस आणि तटरक्षक दलाच्या सागरी गस्त नौकांसह ड्रोनमार्फत समुद्राच्या हालचालींवरती नजर ठेवली जाते। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतलाय। जम्मू काश्मीरहून परतल्यानंतर रुपाली ठोंबरेंनी अजित पवारांची भेट घेतली। यावेळी रुपाली ठोंबरेंनी अजित पवारांचे आभार मानले। पश्चिम रेल्वेवरील कांदिवली बोरिवली स्थानकादरम्यान पुलाची पायाभूत कामं करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे। आज दुपारी 1 वाजल्यापासून रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत 35 तासांचा ब्लॉक असेल। या ब्लॉक कालावधीत सुमारे 163 लोकल रद्द करण्यात येत आहेत। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक असणार आहे। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक असेल। विद्याविहार ते ठाण्यादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावरती सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत ब्लॉक असेल। एल्फिन्स्टन पूल प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे एसटी परळ आगारातील बस सेवेच्या मार्गात बदल करण्यात येणार आहेत। पर्यायी मार्गावरील अंतर वाढल्यामुळे तिकीट दरात एका टप्प्यानं वाढ होणार असल्यामुळे तिकीट दर 10 रुपये वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे। पीओपीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावरती मुंबई महापालिका ठाम असून पीओपीला पर्याय नसल्यामुळे मुंबईत पीओपी मूर्तीवरती बंदी कायम राहणार आहे। मुंबई बाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरकच मूर्ती मुंबईला आणण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे। त्याचसोबत मुंबईत शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या मंडपांनाच परवानगी दिली जाईल। पशुसंवर्धन विभागाचं काम पूर्ण क्षमतेनं करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं। या विभागातील रिक्त पदं भरण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। त्याअंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदं भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आलं। त्यानंतर एमपीएससीनं जाहिरात काढली आहे। बाणेरमधील कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीच्या विलंबावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी अजित पवारांनी आयुक्तांची कानउघडणी करत चांगलंच सुनावलं।
पुण्यातील पाणंद रस्ते शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात यावा, तसंच तलाव आणि पाणीसाठ्यातील गाळ काढण्याचं काम देखील वेळेत पूर्ण करण्याचं नियोजन करावं, अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांनी केल्या आहेत. बेलगाममधील हल्ल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता मोबाईल बाळगण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. नाशिक दिंडोरी राज्यमार्गावरील वनारवाडी फाट्याजवळ एका 21 वर्षीय तरुणीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते, तर वनविभागाच्या कारभारावरती नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात यंदा विक्रमी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत तब्बल 80 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 14 कोटी रुपयांची वाढ तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या उत्पन्नात झाली आहे. सोलापूरकरांसाठी गोवा विमानसेवा येत्या 26 मेपासून सुरू होणार आहे. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी फ्लाय 91 ही प्रवासी विमान वाहतूक कंपनी सज्ज झाली आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीनं अहिल्यानगर जिल्ह्यातनं प्रथम क्रमांक पटकावलाय. पणन विभागानं स्मार्ट प्रकल्पांच्या गुणवत्तेच्या क्रमवारीतनं ही माहिती समोर आली आहे. सरकारनं नवी मुंबईतल्या डीपीएस तलाव फ्लेमिंगो राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलाय. यावेळी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो येत असल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला. ठाणे जिल्ह्यातील 67,982 शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक योजनेसाठी नोंद केली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलद गतीनं आणि परिणामकारकरित्या शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन योजना राबवण्यात येते. राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी केली. शेतकऱ्यांच्या माहिती संच तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेतली जाते. त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक दिला जातोय, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. यंदा हापूसचं उत्पादन चांगलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, परंतु अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे उत्पादन कमी झालंय. पुढील कालावधीत आणखीन आवक कमी होणार असून 15 ते 20 मे पर्यंत हंगाम राहील असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे आता 4 ते 6 डझनच्या पेटीला 1,000 ते 2,500 रुपये दर आहे. एकीकडे सूर्याच्या तप्त झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना आता हवामान बदलाचा सामना करावा लागणार आहे. राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. परभणीत उन्हाळ्यानं अक्षरशः कहर केलाय. तापमानाचा पारा 44 अंशांवरती गेलाय. या आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे जेव्हा तापमानानं 44 अंशांचा टप्पा ओलांडलाय. त्यामुळे परभणीकर गरमीनं हैराण झालेत. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन झालंय, त्यामुळे तिथे हजारो पर्यटक अडकले. सिक्कीमच्या लाचेन आणि चुंगथांग मार्गावरील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. तसंच अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे रस्त्यावरती ढिगारे साचलेत. जोरदार पावसामुळे हा ढिगारा देखील हटवता येत नाहीये. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते कांदिवलीतील एसआरएस सदनिका धारकांना किल्ल्यांचं वाटप करण्यात आलं. नवीन इमारतीतील या सदनिकांमध्ये गोयल यांनी घरमालकांचं स्वागतही केलं. नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावरती 2 हेलिपॅड आणि 8 विमानतळं उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी प्राधिकरणाच्या बैठकीत याला मान्यता दिली. मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुंबईकर हैराण झालेत. उन्हामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधला पाणीसाठा देखील आटत चाललाय. मुंबईच्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचं संकट आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं आर्थिक वर्ष 31 मार्च 2025 अखेर विक्रमी 61,956 कोटींचा व्यवसाय पूर्ण केलाय. त्यासोबत बँकेनं 651 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवून सलग 4थ्या वर्षी नफ्यात सातत्य राखलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 मे ते 4 मे या कालावधीत मुंबई इथे महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. राज्यातील 8 महसूल विभागात महाराष्ट्रातील 65 गडांवरील माती आणि नद्यांचं जल घेऊन त्याची यात्रा काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या वेव्स 2025 या कार्यक्रमाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेतल्या 400 पेक्षा जास्त अभियंत्यांवरती सोपवण्यात आली आहे. त्यामुळे अभियंत्यांमध्ये नाराजी आहे. तसंच पालिकेच्या पावसाळापूर्व कामांवरती याचा परिणाम होण्याची भीती आहे. मुंबई महानगरपालिकेनं माहुलमध्ये प्रकल्प बाधितांसाठी बांधलेली घरं कर्मचाऱ्यांना स्वस्तात देण्याचा निर्णय घेतलाय. अल्प प्रतिसादामुळे योजनेच्या नियमात बदल करण्यात आलाय. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या वर्ग 1 व्यतिरिक्त सर्व कर्मचाऱ्यांना ही घरं विकत घेता येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या तसंच शासनाच्या इतर विभागाच्या शाळा पदभरतीसाठी अपेक्षित चाचणी कार्यक्रम घोषित केला. या शाळांमध्ये संगणकीय प्रणालीमार्फत शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जाहीर करण्यात आली. त्यासाठी ऑनलाईन प्रणाली अर्ज मागवण्यात येत आहे. उन्हाळ्यामध्ये रेल्वे गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे रेल्वेनं सीएसएमटीवरनं नागपूरसाठी एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतलाय. अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं एक फेरी विशेष गाडी 27 एप्रिल 2025 रोजी सीएसएमटीवरनं रात्री 12:30 वाजता प्रस्थान करेल. त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता ती नागपूरला पोहोचेल. मुंबईच्या अंधेरीतील बहुचर्चित गोखले पुलाचं बांधकाम पूर्ण झालंय. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता आहे. तब्बल 2.5 वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे. मुंबई विद्यापीठात आदिवासी अभ्यास आणि विकास उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून कौशल्य आधारित अभ्यासक्रम, संशोधन, विविध कार्यशाळा आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यावरती भर असणार आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गंजपेठेतला महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं एकत्रीकरण आणि विस्तारीकरणाचा विषय तातडीनं मार्गी लागावा यासाठी महापालिकेनं पावलं उचलली असून राष्ट्रीय स्मारकाच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी पालिकेनं सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी स्वतंत्र 2 समित्यांची नियुक्ती केली आहे. नेरूळमध्ये एका 4 वर्षांच्या चिमुकल्यावर शाळेच्या बस चालकानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुख्याध्यापकांकडे या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं गेल्याचा आरोप पालकांनी केलाय. या घटनेची माहिती मिळताच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शाळेच्या बाहेर जोरदार आंदोलन करत शाळा प्रशासनाला जाब विचारला. मुंबई नाशिक महामार्गावरती खासगी बसचा भीषण अपघात झाला. यात 10 ते 12 जण जखमी झाले असून एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. पडघा गावाजवळ हा अपघात झाला. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी 45 कोटी रुपये परदेशात हस्तांतरित करण्यात आल्याचे काही पुरावे ईडीच्या हाती लागलेत. ईडीनं या प्रकरणी मुंबई आणि गुजरातमधल्या 60 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत महत्त्वाचे दस्तऐवज, मालमत्ता संबंधित कागदपत्र तसंच 1 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम सापडली असून ती जप्त करण्यात आली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत याचिकेवरची सुनावणी लांबणीवर गेली आहे. न्यायाधीशांच्या बदली प्रक्रियेमुळे शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही. शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी कोकाटेंनी नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. तोट्यात असलेल्या बेस्टला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मनपाच्या बजेटमध्ये 3% वाहतुकीसाठी राखीव तरतूद करण्याच्या पालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. मनपाच्या बजेटमध्ये 3% वाहतुकीसाठी राखीव तरतूद करण्याच्या पालिकेला सूचना दिल्या. शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणास राज्य सरकारनं मंजुरी दिली. अतिरिक्त 2 हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. पाकिस्तानला एक थेंबही पाणी न मिळण्यासाठी 3 योजनांवरती कामं सुरू असल्याची माहिती जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी दिली. गृहमंत्री आणि जलशक्ती मंत्र्यांमध्ये अनेक विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानला पाणी न देण्याची योजना लवकरच प्रत्यक्षात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते. बारामतीमध्ये जीबीएसचा धोका निर्माण झालाय. बारामती शहरातील कसबा इथल्या युवकाला जीबीएसची लागण झाली असून त्याच्यावर पुण्यातल्या काशीबाई नवले रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून गैरहजर असल्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी ही कारवाई केली. माओवाद्यांच्या विरोधातील कारवाई तात्काळ थांबवण्याची माओवाद्यांनी मागणी केली. करेगट्टा पहाडीवर माओवाद्यांना घेरल्यानंतर सुरू असलेल्या ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी पत्रक काढत शांततेच्या चर्चेचं आवाहन केलंय. पालघरच्या बोईसर एमआयडीसीतल्या केमिकल माफियांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आलंय. मध्यरात्री घातक केमिकल सोडल्याचं समोर आलं. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं यावरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. भिवंडीमध्ये किरकोळ वादातनं एका तरुणावरती चाकू हल्ला करण्यात आला. पसार झालेल्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. मेघराज असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होते. तापमानाचा पारा 44 अंशांवरती पोहोचल्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव, नेर आणि कळंब या 3 तालुक्यातील 35 शेतकऱ्यांनी 120 एकरावरती मका लागवड केली. हैदराबाद इथल्या आयुषी अॅग्रोटेक या कंपनीकडून शेतकऱ्यांनी बियाणं घेतलं होतं. मात्र मक्याला कणीसच न धरल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय.
वाशिम जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 10%च पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. 10 दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. गोंदियातील मोरगाव तालुक्यातल्या 4 पाणीपुरवठा योजनांबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात आली आहे. तर अनुदानाची रक्कम न मिळाल्यास योजना बंद करणार असा इशारा संस्था चालकांनी दिलाय. मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 65 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या 4 योजना अपुऱ्या निधीअभावी संकटात आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यासह ग्रामीण भागातल्या ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे लोणी इथल्या बाजारपेठेत शेतकऱ्यांनी जनावरं विकण्यासाठी मोठी गर्दी केली. जळगावात गिरणा नदीपात्रातनं अवैध वाळू उपसा होत असल्याचं समोर आलंय. अवैध पद्धतीनं वाळू उपसा करण्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दरम्यान तातडीनं संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. रत्नागिरीच्या दापोली बुरोंडीमध्ये बोटींना एलईडी लाईट पुरवणाऱ्या बोटीवरती मत्स्य व्यवसाय विभागानं कारवाई केली. या बोटीवर 2 तांडेल आणि 2 खलाशी सुद्धा आढळले.